आज पाहणार आहोत आपण फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन solubility ऑफ गॅस इन लिक्विड. बघा, लक्षात ठेवायचं आहे, गॅस इन लिक्विड, गॅसची सोलिबिलिटी आपण लिक्विड सॉल्व्हंट मध्ये आपण डिझॉल्व्ह केल्यानंतर कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड आहे हे समजून घेणार आहोत. बघा, लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला ऍक्च्युअली पहिल्यांदा माहिती असलं पाहिजे की जे गॅस असते ते हे गॅस कॉम्प्रेसेबल असतात. काय असतात? कॉम्प्रेसेबल असतात. जसं सॉलिड हे कॉम्प्रेसेबल राहत नाही, रिजिड असते, तसं गॅस हे कॉम्प्रेसेबल असते. आपण जर प्रेशर अप्लाय केलं तर नंबर ऑफ गॅसचे मॉलिक्यूल जमा होऊन जास्त कॉन्सन्ट्रेशन तयार होते, म्हणजे ते कॉम्प्रेस होऊ शकतात, आहे की नाही. आणि दुसरी गोष्ट की गॅसचं जर टेम्परेचर आपण इन्क्रीज केलं तर गॅसचं टेम्परेचर इन्क्रीज केलं तर गॅसची साईज वाढत असते. काय होत असते? साईज ऑफ किंवा व्हॉल्यूम ऑफ गॅस इज इन्क्रीजेस. व्हॉल्यूम ऑफ गॅस इज इन्क्रीजेस. PV इज इक्वल टू NRT, आहे की नाही. व्हॉल्यूम अँड टेम्परेचर आर डायरेक्टली रिलेटेड. व्हॉल्यूम आणि टेम्परेचरचं डायरेक्टली रिलेशन्स आहे. आपण टेम्परेचर वाढवलं तर व्हॉल्यूम सुद्धा वाढते गॅसचं, आणि त्याच्यामुळं आपण जेव्हा गॅसची सोलिबिलिटी चेक करणार आहोत एखाद्या लिक्विडमध्ये, तर त्यामुळं टेम्परेचरचाही त्याच्यावर असर पाहणार आहोत आणि कॉम्प्रेसेबिलिटी म्हणजे प्रेशरचाही त्याच्यावर इफेक्ट पाहणार आहोत. तर पहिले तर आपण जे गॅस घेत असतो तर कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात तर तुम्हाला माहिती आहे की नेचर ऑफ सोल्यूट म्हणजे तुमचा जो सोल्यूट गॅस आहे, नेचर ऑफ सोल्यूट आपण इथे काय घेऊन राहिलो? गॅस. आणि नेचर ऑफ सॉल्व्हंट हे पहिलं फॅक्टर राहणार आहे. नेचर ऑफ सॉल्व्हंट आपलं काय आहे? लिक्विड आहे. तर हे पहिलं फॅक्टर अफेक्ट करणार आहे. दुसरं आपण पाहणार आहोत टेम्परेचरमुळं सोलिबिलिटी ऑफ गॅस इन्क्रीज होते का डिक्रीज होत असते. जसं याच्यासाठी एक बेस्ट ॲक्वॅटिक लाईफ जे आहे इन समर, उन्हाळ्यातनी ॲक्च्युली ॲक्वॅटिक लाईफ बॉटमला राहते, कारण बॉटमला थंड पाणी राहते आणि थंड पाण्यामध्ये जास्त ऑक्सिजन असतो. जसंही उन्हाळ्यातनी सरफेसवरचं जे टेम्परेचर आहे ते इन्क्रीज होते वॉटरचं, आणि त्याच्यामुळे सोलिबिलिटी कमी होत असते. म्हणून ॲक्वॅटिक लाईफ आर स्टे ॲट द बॉटम इन समर. बिकॉज ऑफ द इन्क्रीजिंग टेम्परेचर द सोलिबिलिटी ऑफ गॅस डिक्रीज. हे आपण स्टडी करणार आहोत. आणि हा सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे प्रेशर ऑफ द गॅस. जेवढे काही सॉफ्ट ड्रिंक आहे, म्हणजेच आपण कार्बोनेटेड ड्रिंक्स आपण बनवतो, ते हे प्रेशर अप्लाय करूनच बनवत असतो. कार्बन डायऑक्साईड डिझॉल्व्ह करतो आपण वॉटरमध्ये, त्याच्यामुळं प्रेशर आपण अप्लाय केलं तर सोलिबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इन्क्रीज होणार आहे. तर ते सुद्धा आपण स्टडी करणार आहोत. स्पेशली इथे हेनरीज लॉ येणार आहे. कोणता लॉ येणार आहे? हेनरीज लॉ नुसार आपण हे स्टडी करणार आहोत. तर हे 3 फॅक्टर आहे, नेचर ऑफ सोल्यूट अँड नेचर ऑफ सॉल्व्हंट. तुम्ही जे गॅस घेऊन राहिले त्याचं नेचर कसं आहे? पोलर आहे, नॉन पोलर आहे. आणि आपण ज्या सॉल्व्हंटमध्ये आपण त्याला डिझॉल्व्ह करून राहिलो त्याचंही नेचर पोलर आहे किंवा नॉन पोलर आहे. म्हणजे केमिकली ते सिमिलर जर असेल तर मोर सोल्युबल होतील. आणि टेम्परेचर आणि प्रेशर हे 3 फॅक्टरवर आपण गॅसची सोलिबिलिटी चेक करणार आहोत लिक्विड सॉल्व्हंटमध्ये. बरोबर आहे. त्याआधी आपल्याला गॅसची थोडक्यात प्रॉपर्टी माहिती पाहिजे की गॅसचे जे आहे प्रेशरवर त्याचं प्रेशर दिलं तर आपण कॉम्प्रेस होऊ शकते, म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स त्याचे एका जागी जास्त वाढू शकते, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. आणि डायरेक्टली कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स लिक्विडमध्ये सोल्युबल जास्त होतील. त्याच्यामुळे प्रेशर आपण जर एखाद्या गॅसवर अप्लाय केलं तर नॅचरली नंबर ऑफ सोल्यूट गॅसचे जे पार्टिकल आहे ते सोलिबिलिटी इन्क्रीज होईल. हे फॅक्टर आपण चेक करणार आहोत. बघा, लक्षात ठेवायचं आहे, आपण फॅक्टर अफेक्टिंग ऑन सोलिबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड हे स्टडी करून राहिलो. तर फॅक्टर अफेक्टिंग ऑन सोलिबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विडमध्ये नेचर ऑफ द गॅस अँड सॉल्व्हंट हे पहिलं फॅक्टर आहे. दुसरं आहे टेम्परेचरचा इफेक्ट काय होणार आहे? सोलिबिलिटी ऑफ गॅसवर. आणि तिसरा फॅक्टर आहे प्रेशर. आपण प्रेशर वाढवल्यामुळे सोलिबिलिटीवर काय फरक पडणार आहे? हेनरीज लॉच्या स्टडी करणार आहोत आपण. आता इफेक्ट ऑफ ऍडिशन ऑफ सोल्युबल सॉल्ट ऑन सोलिबिलिटी ऑफ गॅस हे एक चौथं फॅक्टर आहे की जसं एखादी जर सोल्युबल असेल एखाद्या लिक्विडमध्ये गॅस आणि त्याच्यात जर आपण एखादं सोल्युबल सोल्यूट टाकलं, जसं आपण सॉफ्ट ड्रिंक आहे, त्या सॉफ्ट ड्रिंकमध्ये जर मीठ टाकलं तर मीठ जर सोल्युबल जितकं जास्त होईल तितका तो गॅस बाहेर निघेल, आहे की नाही, सोलिबिलिटी डिक्रीज होईल. म्हणून ऍडिशन ऑफ सोल्युबल सॉल्ट
ऑन सोलिबिलिटी ऑफ गॅस ते काय फरक पडेल हे 4 फॅक्टर आपण स्टडी करणार आहोत. तर नेचर ऑफ गॅस अँड सॉल्वंट हे पहिलं फॅक्टर स्टडी करू. नेचर ऑफ गॅस आणि सॉल्वंट आपण जर पोलर घेतलं, जनरली आपण वॉटर घेतो आहे की नाही, आणि वॉटर जर आपण सॉल्वंट घेऊन यांची सोलिबिलिटी चेक केली अलग अलग गॅसची, म्हणजे एक 100 ml वॉटर घेतलं आपण आणि या 100 ml वॉटरमध्ये अलग अलग गॅस आपण डिझॉल्व्ह करून पाहिले. ऑक्सिजन गॅस डिझॉल्व्ह करून पाहिला, नायट्रोजन गॅस डिझॉल्व्ह करून पाहिला, कार्बन डायऑक्साईड गॅस डिझॉल्व्ह करून पाहिला, अमोनिया गॅस डिझॉल्व्ह करून पाहिला आणि HCl गॅस डिझॉल्व्ह करून पाहिला. तर प्रत्येक गॅस किती सोल्युबल होणार आहे हे डिपेंड आहे या दोघांचं नेचर कसं आहे. जसं ऑक्सिजन हे नॉन पोलर आहे, नायट्रोजन हे नॉन पोलर गॅस आहे की नाही. नायट्रोजन नॉन पोलर आहे, ऑक्सिजन नॉन पोलर आहे, पण आपला वॉटर कसा आहे, पोलर सॉल्वंट आहे. कसं आहे, पोलर सॉल्वंट. आणि नेचरचा नियम आहे की जे पोलर सॉल्वंट असते आहे ना, त्याच्यामध्ये पोलरच जास्त डिझॉल्व्ह होत असते. तर त्यामुळं नॅचरली ऑक्सिजन आणि नायट्रोजनची सोलिबिलिटी या वॉटरमध्ये खूप कमी असेल. आता कार्बन डायऑक्साईड वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होते, त्याच्यामुळे वॉटरमध्ये याची सोलिबिलिटी बऱ्यापैकी असणार आहे. H2CO3 कार्बोनिक ऍसिड तयार होते, कार्बोलिक ऍसिड तयार होत असते. त्यानंतर अमोनिया आपण जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला, अमोनिया जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला तर अमोनिया सुद्धा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो आणि त्यामुळं अमोनियम हायड्रॉक्साईड तयार होते अशा प्रकारे. त्यामुळं बऱ्यापैकी अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईड बऱ्यापैकी वॉटरमध्ये सोल्युबल होत असतात आहे की नाही. म्हणजे नायट्रोजन आणि ऑक्सिजन पेक्षा ते मोर सोल्युबल होतात आहे की नाही, मोर सोल्युबल होतात. पण सर्वात जास्त सोल्युबल कोण होणार आहे, HCl गॅस, कारण H पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह हे दोघंही पोलर आहेत आणि पोलर मध्ये जास्त डिझॉल्व्ह होणार आहेत आणि त्याच्यामुळे सर्वात जास्त सोल्युबिलिटी कोणाची राहणार आहे, HCl ची राहणार आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा सोल्युबिलिटी चेक करणार आहोत यांची, बरोबर आहे, तर सोल्युबिलिटी मध्ये पहिले नेचर ऑफ गॅस आपण जे सांगून राहिलेलो फॅक्टर मध्ये, नेचर ऑफ गॅस अँड सॉल्वंट मध्ये, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड डिपेंड अपॉन द केमिकल नेचर ऑफ सॉल्वंट. सॉल्वंटचं आणि गॅसचं केमिकल नेचर काय आहे या दोघांच्या केमिकल नेचरवर डिपेंड आहे. ग्रेटर द सोल्युबिलिटी ऑफ गॅसची सोल्युबिलिटी जास्त राहील इन सॉल्वंट ड्यू टू द केमिकल सिमिलरिटीज. जर सारखे सारखे असतील, पोलर असतील, गॅस आणि सॉल्वंट दोघंही पोलर असेल तर सोल्युबिलिटी जास्त राहणार आहे त्या गॅसची त्या सॉल्वंटमध्ये आहे की नाही. फॉर एक्झाम्पल जसं आपण एक उदाहरण घेऊ, जसं ऑक्सिजन आणि नायट्रोजन गॅस हॅव लो सोल्युबिलिटी, कारण यांची सोल्युबिलिटी कमी राहील कशामध्ये, वॉटरमध्ये, ॲज दे आर नॉन पोलर. ऑक्सिजन आणि नायट्रोजन दोघंही नॉन पोलर आहे आणि आपला वॉटर पोलर आहे, त्याच्यामुळे नॉन पोलरमध्ये सोल्युबिलिटी काय राहणार आहे, कमी राहणार आहे. आणि म्हणून ऑक्सिजन अँड नायट्रोजन गॅस हॅव लेस सोल्युबिलिटी इन वॉटरमध्ये यांची सोल्युबिलिटी कमी आहे. वेअर एज कार्बन डायऑक्साईड आणि अमोनिया आर मोर सोल्युबल. कार्बन डायऑक्साईड गॅस आणि अमोनिया हे गॅस मोर सोल्युबल असतील कशामध्ये, वॉटरमध्ये. ॲज दे रिॲक्ट विथ वॉटर सोबत ते रिॲक्ट होऊन काय तयार करतात, H2CO3 तयार करतात, कार्बोनिक ऍसिड म्हणतो आपण, आणि दुसरा अमोनियम हायड्रॉक्साईड तयार करते. काय तयार करते, अमोनियम हायड्रॉक्साईड. कोणता ऍसिड तयार होते, कार्बोनिक ऍसिड तयार होते आहे की नाही, आणि अमोनियम हायड्रॉक्साईड तयार होते आणि त्याच्यामुळं दे आर मोर सोल्युबल ॲज कम्पेअर टू ऑक्सिजन अँड नायट्रोजन. जसं कार्बन डायऑक्साईड गॅस हा जर वॉटरमध्ये आपण डिझॉल्व्ह केला तर याच्यापासून काय तयार होते, कार्बोनिक ऍसिड H2CO3, आणि अमोनिया सुद्धा आपण वॉटरमध्ये जर डिझॉल्व्ह केला तर अमोनियम हायड्रॉक्साईड तयार होते आणि त्याच्यामुळे यांची सोल्युबिलिटी ॲज कम्पेअर टू नायट्रोजन आणि ऑक्सिजन या दोन गॅसपेक्षा काय राहणार आहे, जास्त राहणार आहे. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलंय ते. बघा, नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्वंटवर हे सोल्युबिलिटी डिपेंड असते. नेक्स्ट आपण जर HCl गॅस पाहिला तर HCl हा पोलर आहे आणि पोलर असल्यामुळं तो वॉटरमध्ये मोर सोल्युबल होईल आहे ना, आणि म्हणून जर आपण सोल्युबिलिटीचा विचार केला तर सर्वात जास्त सोल्युबल कोण राहणार आहे, यापैकी HCl गॅस राहणार आहे. आणि म्हणून आपण सांगतो की HCl इज हायली पोलर असतो. हा HCl बेसिकली पोलर असणार आहे, पार्शियल पॉझिटिव्ह आणि पार्शियल निगेटिव्ह. आणि जेव्हा आपण वॉटरमध्ये यांना डिझॉल्व्ह करू आहे की नाही तर दे प्रोड्यूस ॲक्वियस सोल्युशन ऑफ HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणत असतो आपण, ॲक्वियस हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार करते. आणि द सोल्युबिलिटी ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड इन वॉटर इज मोर बिकॉज ऑफ देअर लाईक नेचर, केमिकल लाईक नेचर. दे बोथ आर पोलर. हे दोघंही पोलर असल्यामुळं हे जास्त सोल्युबल होईल हायड्रोक्लोरिक ऍसिड. ठीक आहे,
तर हे झालं नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्व्हंट कसं आहे त्याच्यावर त्यांची काय डिपेंड असते, सोल्युबिलिटी डिपेंड असते. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल, आहे की नाही. आता आपण हे जे नेचर झालं त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत दुसरं फॅक्टर आहे टेम्परेचर. आता बेसिकली टेम्परेचर समजून घेत असताना आपल्या घरी जेव्हा आपण पाणी गरम करतो तर पाणी गरम करत असताना आपल्याला लक्षात येते की ते बबल जे असतात ते त्या ग्लासच्या अशा कॉर्नरला येतात, दिसतात तुम्हाला. आणि किंवा त्या जे ज्या कंटेनरमध्ये आपण हे वॉटर बॉईल करून राहिलो तर त्याच्यातून असे बबल्स निघताना दिसतात. ते बबल्स का निघतात बरं? कारण तुम्ही जर टेम्परेचर वाढवलं तर तुम्हाला माहिती आहे अकॉर्डिंग टू द चार्ल्स लॉ, चार्ल्स नावाच्या सायंटिस्टचं म्हणणं आहे टेम्परेचर अँड व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल. बघा, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम हे डायरेक्टली प्रपोर्शनल राहणार आहे. म्हणजे तुम्ही जर टेम्परेचर वाढवलं तर व्हॉल्यूम ऑफ गॅस इन्क्रीज. ऍक्च्युली जेव्हा आपण एखादं लिक्विड असते तर या लिक्विडमध्ये ऑलरेडी काही ना काही प्रमाणात काय झालेले असते, गॅस मॉलिक्यूल ट्रॅप असते. म्हणजे जसं आपण वॉटर घेतलं आणि या वॉटरमध्ये हे सपोज वॉटरचे मॉलिक्यूल आहेत, तर या वॉटरच्या मॉलिक्यूलची जी काही इंटरस्टिशियल स्पेस असते, म्हणजे हे वॉटर मॉलिक्यूल जसे असतील ज्या पद्धतीनं अरेंज झालेले असतील तर यांच्यामध्ये जे सोल्यूट असेल, तर सपोज हे जे सोल्यूट गॅस ट्रॅप झालेलं आहे कोणत्या कोणत्या पोझिशन्सला, आहे की नाही, ते एका फिक्स साईजचे असल्यामुळे ते त्यांच्यामध्ये ट्रॅप होते. पण जसं जसं आपण टेम्परेचर काय करू, या गॅसचं काय करू, या लिक्विडचं टेम्परेचर वाढू, तसं या गॅसचं व्हॉल्यूम वाढल आणि वाढल्यामुळे तो त्या पोझिशन मधून बाहेर निघाल इन द फॉर्म ऑफ बबल्स. बबलच्या फॉर्म मध्ये तो बाहेर निघणार आहे. आणि असं आपण सायंटिफिकली प्रूव्ह केलेलं आहे, कारण पीव्ही इज इक्वल टू काय आहे, एनआरटी, आहे की नाही. हे आयडियल गॅसचं इक्वेशन आहे. जसं व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे डायरेक्टली रिलेटेड आहे. व्हॉल्यूम वाढलं, टेम्परेचर वाढलं तर व्हॉल्यूम वाढतं गॅसचं, आहे की नाही. कारण हे आयडियल गॅस इक्वेशनच आपण त्याच्यासाठी बनवलेलं आहे की कशा कशाचं कसं रिलेशन आहे ते सांगण्यासाठी. त्याच्यामुळे आपण जर टेम्परेचर इन्क्रीज केलं अकॉर्डिंग टू द चार्ल्स लॉ, व्हॉल्यूम ऑफ गिवन मास ऑफ गॅस इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. जे गॅस असते त्या गॅसचं व्हॉल्यूम काय होत असते, इन्क्रीज होत असते विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. जर आपण एखाद्या बिकरमध्ये एक लिक्विड घेतलं आणि त्याचं टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर त्यामध्ये जे गॅस मॉलिक्यूल काय झालेले आहे, ट्रॅप झालेले आहे, ते गॅस मॉलिक्यूलचं व्हॉल्यूम काय होते, इन्क्रीज होत असते. व्हॉल्यूम ऑफ द गॅस इन्क्रीजेस अँड दिस बबल्स आर एस्केप्ड आउट. ते त्या सॉल्व्हंट मॉलिक्यूल मधून बाहेर निघतील. देअरफॉर द व्हॉल्यूम ऑफ द गिवन मास डिझॉल्व गॅस इन सोल्युशन इन्क्रीजेस. त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होईल विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. टेम्परेचर वाढवल्यामुळे त्याचं व्हॉल्यूम वाढणार आहे. हेन्स बाय रायझिंग द टेम्परेचर ऑफ द सॉल्व्हंट, त्या सॉल्व्हंटचं टेम्परेचर राईज केल्यामुळे इन सोल्युशन कॅनॉट अकोमोडेट द सोल्यूट. ते सोल्यूट तिथे राहणार नाही आणि दे कॅन एक्स्केप आउट इन द फॉर्म ऑफ बबल. ते बबलच्या फॉर्म मध्ये बाहेर निघून जाताना दिसेल आपल्याला. काय निघताना दिसेल, बबलच्या फॉर्म मध्ये बाहेर निघताना दिसेल आपण टेम्परेचर राईज केलं तर. दस वी कॅन सेड दॅट बाय इन्क्रीजिंग टेम्परेचर, आपण जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर काय होणार आहे, व्हॉल्यूम ऑफ गॅस इन्क्रीजेस अँड व्हॉल्यूम ऑफ गॅस इन्क्रीजेस इन द सॉल्व्हंट. दे कॅन एक्स्केप फ्रॉम द सॉल्व्हंट मॉलिक्यूल. त्या सॉल्व्हंट मॉलिक्यूल मधून ते बाहेर निघतील इन द फॉर्म ऑफ बबल्स, है की नाही. दॅट्स वाय वी कॅन सेड दॅट द सोल्युबिलिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटी काय होत असते, डिक्रीज होत असते. हेन्स द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. सिंपल इन्क्रीज केलं आपण टेम्परेचर तर व्हॉल्यूम गॅसचं वाढणार आहे आणि त्याच्यामुळे सोल्युबिलिटी डिक्रीज होणार आहे. आता हे जे ऍक्च्युअली आपण पाहून राहिलो तर यांचं अप्लिकेशन्स तुम्हाला माहिती असलं पाहिजे की नेमकं टेम्परेचर वाढल्यामुळं व्हॉल्यूम जे डिक्रीज होते त्याचं एक अप्लिकेशन्स म्हणून ॲक्वॅटिक लाईफसाठी आहे की नाही. आणि त्याच्यामुळे आपण ॲक्वॅटिक लाईफसाठी आपण हे देणार आहोत. बघा, लक्षात ठेवायचं आहे की आपण सांगत असतो की ॲक्वॅटिक लाईफमध्ये इन कॉमन ऑब्झर्वेशन्स, आहे की नाही, वेन वॉटर इज हिटेड, आपण जेव्हा वॉटरला काय करतो, हीट करत असतो. जसं आपण घरी आपल्या इथे एखाद्या कंटेनरमध्ये जेव्हा आपण वॉटर घेतो आणि या वॉटरला काय करणार आहोत, आपण हीट करतो, तर तुम्हाला लक्षात येतात की या वॉटरमधून काय निघताना दिसतात, असे बबल्स निघतात, आहे की नाही. हे बबल्स निघताना दिसतात, है ना. बबल्स ऑफ द एअर आर अपियर ऑन द वॉल ऑफ द कंटेनर. त्या कंटेनरच्या वॉलवर असे बबल्स आलेले दिसतात तुम्हाला. ड्यू टू द इन्क्रीजिंग टेम्परेचर, जसं जसं टेम्परेचर काय होते, वाढत जाते, द साईज ऑफ दिस बबल्स आर ग्रोथ, हे मोठी मोठी होते, आहे की नाही. अँड एक्स्केप्ड इन टू द ॲटमॉस्फिअर, मग ते कशामध्ये निघून जातात, ॲटमॉस्फिअर मध्ये. इव्हन
बिफोर वॉटर स्टार्ट बॉइलिंग, म्हणजे बॉईल होण्याच्या आधीच पहिले ते बबल्स वरते येताना दिसतात, तुम्ही पहा नाही तर, आणि ते बाहेर निघून जाते. बिकॉज बाय इन्क्रीजिंग टेम्परेचर द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इन्क्रीजेस अँड दॅट आर एक्सकेप्टेड इन द फॉर्म ऑफ बबल्स, आहे की नाही, अशा प्रकारे. आता तसंच जसं समर मध्ये, उन्हाळ्यामध्ये जर आपण पाहिलं, आहे की नाही, तर टेम्परेचर आपण जर इन्क्रीज केलं तर द टेम्परेचर ऑफ द सरफेस वॉटर इज रिलेटिव्हली हाय. जसं एखादं सी वॉटर असेल किंवा एखादा लेक असेल, त्या तिथे जे काही मराईन लाईफ असेल, तर ते मराईन लाईफ जे असेल ते एकदम टॉपवर स्टे नाही होत, दे आर स्टे ॲट द बॉटम, ते बॉटम मध्ये राहणार आहे. त्याचं कारण आहे की बाय इन्क्रीजिंग टेम्परेचर वाढल्यामुळे काय होणार आहे, सरफेस वॉटरवरचं द सोलिबिलिटी ऑफ द गॅस, म्हणजे तिथं जे डिझॉल्व ऑक्सिजन आहे तो काय होऊन जाईल, बाहेर निघून जाईल टेम्परेचर वाढल्यामुळे, आणि त्याच्यामुळे लेस अवेलेबिलिटी ऑफ ऑक्सिजन ऑन द सरफेस एरिया, त्या सरफेसवर कमी ऑक्सिजनचं प्रमाण राहील. आणि असं झाल्यामुळं जे उन्हाळ्यात जे काही फिशेस वगैरे असतात, मराईन लाईफ्स असतात, दे आर स्टे ॲट द बॉटम, they preferably want to stay at the bottom because at the bottom the temperature of water is low and low temperature more oxygen are dissolved, तिथे जास्त ऑक्सिजन डिझॉल्व झालेलं असते. and that's why to the marine life is always want to stay at the bottom during the summer. आणि म्हणून आपण सांगतो in summer the temperature of the surface water are relatively high. समर मध्ये टेम्परेचर जे असते वॉटरचं, सरफेसवरच्या वॉटरचं रिलेटिव्हली हाय असते दॅन दॅट ऑफ द लोअर लेअर वॉटर, आहे की नाही. हेन्स डिझॉल्व ऑक्सिजन इन द अप्पर लेअर इज लेस, त्याच्यामुळे वरच्या लेअरमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण, डिझॉल्व ऑक्सिजनचं प्रमाण कमी राहील. ॲज ए रिझल्ट द मराईन लाईफ प्रिफर्स टू स्टे ॲट द बॉटम, त्याच्यामुळं तो बॉटम मध्ये स्टे करण्यासाठी प्रिफरन्स करतील रॅदर दॅन सरफेसच्या ऐवजी ते बॉटम मध्ये राहण्यासाठी पसंत करतील. क्लिअर झालं मी काय सांगितलंय. हे जे ऍप्लिकेशन्स आपल्याला माहितीच आहेत, पण आपल्याला ते समजले पाहिजे की हे जे ऍप्लिकेशन्स आहेत म्हणून, आहे की नाही. आता सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे प्रेशर, बघा लक्षात ठेवायचा आहे. जसं आपण जेवढे काही सॉफ्ट ड्रिंक पाहतो, ते या सॉफ्ट ड्रिंक मध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण ऍक्च्युअली कार्बन डायऑक्साईड जितका जास्त त्या सॉफ्ट ड्रिंक मध्ये असेल तितकं त्या सॉफ्ट ड्रिंकची टेस्ट चांगली लागते, बरोबर आहे की नाही. आता ते जास्त डिझॉल्व जर करायचं असेल, सपोज मी एक बिकर घेतलं आणि त्या बिकरमध्ये कार्बन डायऑक्साईड 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरले पाहिला तर तो खूप कमी डिझॉल्व होईल. सपोज त्यात आपण वॉटर घेतलं आहे ना, आपण सॉफ्ट ड्रिंक जर पाहतो तर त्याच्यात कार्बन डायऑक्साईड खूप जास्त असते. आता याच्यावर मी कार्बन डायऑक्साईड गॅस हे केला आणि याच्यावर 1 ATM प्रेशर किंवा 1 बार प्रेशर आपण 1 बार किंवा 1 ATM प्रेशर वापरतो. तर जर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर वापरलं तर हे खूप कमी अमाऊंट मध्ये याच्यात काय होईल, कार्बन डायऑक्साईड लेस डिझॉल्व होईल. काय होईल, लेस डिझॉल्व होईल. आता जर आपण याच्यावर एक्सटर्नल प्रेशर वाढवलं तर खूप सारे मॉलिक्यूल हे कॉम्प्रेस होतील, म्हणजे खूप सारे मॉलिक्यूल जवळ येतील, सरळ त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढल, प्रमाण वाढल त्या मॉलिक्यूलचं. आपण जर प्रेशर वाढवलं तर, आहे की नाही. एक्सटर्नली आपण जर या गॅसवर काय केलं, प्रेशर वाढवलं, आणि प्रेशर वाढवल्यामुळं या गॅसवर जर आपण एक्सटर्नल प्रेशर वाढवलं तर ह्या गॅसचे मॉलिक्यूल एकदम जवळ येतील, म्हणजे सरळ याचं कॉन्सन्ट्रेशन वाढल. आणि कॉन्सन्ट्रेशन आपण मोल फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये सांगणार आहोत. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट गॅस आहे ना, तर हे त्या लिक्विड मध्ये जे डिझॉल्व्ह होणार आहे हे डायरेक्टली प्रपोर्शनल असेल की तुम्ही जितकं जास्त प्रेशर वाढवसाल तितका जास्त तो गॅस त्या लिक्विड मध्ये काय होईल, डिझॉल्व्ह होईल, बरोबर आहे की नाही. आणि म्हणूनच जेवढेही सॉफ्ट ड्रिंकच्या बॉटल असतात त्या बॉटल आपण पाहतो की त्याचं स्टॉपर उघडल्याबरोबर आवाज येते, बिकॉज दिस गॅस आर हायली प्रेशराइज, ती गॅस खूप जास्त प्रेशराईज करून ठेवलेला असते. आणि त्यात जर बॉटल आपण उघडून तशाच ठेवल्या आणि अर्ध्या 1 घंट्यानं ते सॉफ्ट ड्रिंक पितो म्हटलं तर तुम्ही पिऊ नाही शकत, बिकॉज ऑल कार्बन डायऑक्साईड गॅस आर एक्सकेप्ट आउट, त्याच्यातून तो निघून गेलेला असतो. अँड दॅट्स वाय वी नीड अ लो टेम्परेचर अँड हाय प्रेशर. आणि म्हणून सॉफ्ट ड्रिंक हे थंड कंडिशन मध्ये आणि हाय प्रेशर मध्येच असतानाच ते चांगलं लागते. समजलं, लक्षात आलं. तर त्याचं कारण आहे की हे प्रेशर फॅक्टर जे आहे ते इफेक्ट करत असते. तर आपल्याला माहिती आहे की सोलिबिलिटी ऑफ गॅस इज ग्रेटली इन्फ्लुएन्स बाय द एक्सटर्नल प्रेशर. विथ इन्क्रीजिंग एक्सटर्नल प्रेशर, आपण एखाद्या गॅसवर जर एक्सटर्नल प्रेशर काय केलं, इन्क्रीज केलं, तर त्या गॅसची सोलिबिलिटी सुद्धा काय होत असते, इन्क्रीज होत असते. आणि दॅट इज एक्सप्लेन बाय युझिंग हेनरीज लॉ. हे हेनरीज नावाचं सायंटिस्ट आहे, यांनी सांगितलंय की तुम्ही जे गॅसवर जितकं जास्त एक्सटर्नल प्रेशर अप्लाय करसाल
तेवढं त्या गॅसची सोल्युबिलिटी काय होणार आहे, जास्त होते. आणि म्हणून हेनरीज लॉचं स्टेटमेंट देतो आपण एक. स्टेट हेनरीज लॉ असं विचारतात आपल्याला. ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, एक टेम्परेचर फिक्स ठेवू आणि गॅसवर प्रेशर आपण इन्क्रीज करू. तर जितकं जास्त तुम्ही त्या गॅसवर एक्सटर्नल प्रेशर अप्लाय करसाल, त्या गॅसची सोल्युबिलिटी त्या गिवन सॉल्व्हंटमध्ये काय होईल, इन्क्रीज होईल. आणि म्हणून हेनरीज लॉ स्टेट दॅट द सोल्युबिलिटी ऑफ गॅस at a constant temperature is directly proportional to the pressure applied on the gas. त्या गॅसवर आपण एक्सटर्नल प्रेशर किती अप्लाइड करतो त्याच्यावर त्याची सोल्युबिलिटी डायरेक्टली प्रपोर्शनल असते. त्याच्यामुळे आपण एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स लिहू, आहे की नाही. मॅथमॅटिकली सोल्युबिलिटी आपण कशाने डिनोट करतो, यस, आणि एक्सटर्नल प्रेशर आपण पी न डिनोट करत असतो. आणि म्हणून सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एक्सटर्नल प्रेशर अप्लाइड ऑन द गॅस, आहे ना, ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. तर मग आपण डायरेक्टली प्रपोर्शनल एका कॉन्स्टंट मध्ये कन्वर्ट करतो. दॅट इज कॉल्ड ॲज हेनरीज कॉन्स्टंट. यालाच काय म्हणतात, हेनरीज कॉन्स्टंट म्हणू आपण याला. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते, की एच इज कॉल्ड ॲज हेनरीज कॉन्स्टंट. तर दिस इज द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स फॉर कशाचं आहे हे, हेनरीज लॉचं, आहे ना. तर यांचं म्हणणंच आहे की तुम्ही जितकं जास्त प्रेशर एखाद्या गॅसवर अप्लाय करसाल, आहे की नाही, तितका तो गॅस काय होईल, जास्त सोल्युबल होईल. आणि म्हणून आपण एक फॉर्म्युला तयार केला, एस इज इक्वल टू के एच इंटू पी. पी इज कॉल्ड ॲज एक्सटर्नल प्रेशर अप्लाइड ऑन द गॅस आणि एस इज द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन दॅट लिक्विड, आहे की नाही. आणि के एच इज कॉल्ड ॲज हेनरीज कॉन्स्टंट. आता मला जर हेनरीज कॉन्स्टंटची किंमत काढायची असेल तर त्यासाठी मला पहिल्यांदा सोल्युबिलिटी आपण कशामध्ये मोजतो, मोल पर डीएम क्यूब मध्ये. आणि प्रेशर आपण कशामध्ये मोजतो, बार मध्ये मोजतो किंवा ऍटमॉस्फिअर मध्ये मोजतो. त्याच्यामुळे मला जर के एच काढायचं असेल तर के एच इज इक्वल टू काय राहणार आहे, हेनरीज कॉन्स्टंट जर काढायचं असेल तर यस अपॉन काय करणार आहोत, पी. यस म्हणजे काय राहणार आहे, मोल पर डीएम क्यूब, आहे की नाही. आणि प्रेशर आपण कशात घेऊन राहिलो, बार मध्ये. त्याच्यामुळे याचं युनिट काय राहणार आहे, मोल पर डीएम क्यूब बार इनवर्स हे राहणार आहे. म्हणजे एक ऍटमॉस्फेरिक प्रेशर किंवा 1 बार प्रेशर जर आपण अप्लाय केलं, बघा लक्षात ठेवायचं आहे, पी ची किंमत जर आपण 1 बार घेतली, बघा लक्षात ठेवायचं आहे, तर के एच इज नथिंग बट द सोल्युबिलिटी कॉन्स्टंट. त्या गॅसचं ते काय राहणार आहे, सोल्युबिलिटी कॉन्स्टंट. आणि म्हणून आपण याची डेफिनेशन काय करतो सोल्युबिलिटी कॉन्स्टंटची, इट इज द सोल्युबिलिटी ऑफ द गॅस. हे बेसिकली काय राहते, यस म्हणजे काय, सोल्युबिलिटी आहे. सोल्युबिलिटी ऑफ द गॅस इन मोल पर डीएम क्यूब, है ना, मोल पर डीएम क्यूब when 1 bar pressure is applied, when 1 bar pressure on the gas. जेव्हा आपण गॅसवर 1 बार प्रेशर ठेवू त्यावेळेस त्यांची जी सोल्युबिलिटी असेल, बरोबर आहे, 1 बार प्रेशर जेव्हा आपण अप्लाय करू तर त्यावेळेस त्या गॅसची जी सोल्युबिलिटी असेल ती काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. अँड दॅट इज कॉल्ड ॲज सोल्युबिलिटी कॉन्स्टंट, ज्याला आपण काय म्हणत असतो, सॉरी, हेनरीज कॉन्स्टंट म्हणतो. काय म्हणतो, हेनरीज कॉन्स्टंट म्हणतो फॉर दॅट गॅस इन अ लिक्विड. समजलं इथपर्यंत. तर हे वाले फॉर्म्युले आपल्याला अप्लाइड करायचे आहेत, आहे की नाही. तर हे फॉर्म्युले सुद्धा आपण समजून घेऊ. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल, है ना. तर म्हणून हेनरीज लॉचं स्टेटमेंट समजलं सर्वांना. काय स्टेटमेंट आहे की द सोल्युबिलिटी ऑफ द गॅस इन अ लिक्विड ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द pressure applied on the gas. S is the solubility of gas in mole per dm cube आणि P is the pressure of the gas in atmosphere किंवा bar आणि K is called as Henry's constant. If several gas is present, आता याच्यात जर अलग अलग गॅस असते म्हणजे आपण पार्शल प्रेशर घेतलं असतं. सपोज इथं ऑक्सिजन गॅस असतं, नायट्रोजन गॅस असतं, आहे की नाही, आणि हायड्रोजन गॅस असतं. तर यांची जी सोल्युबिलिटी आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे, सोल्युबिलिटी जे आपण मोल फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये मोजणार आहोत, किती सोल्युबल झालंय हे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, त्या सोल्यूटची जी मोल फ्रॅक्शन आहे. तर ही तुम्ही एक्सटर्नल प्रेशर किती आहे या गॅसचं, आहे की नाही, याच्यावर डिपेंड राहणार आहे. पार्शल प्रेशर ऑफ द गॅस असं म्हणू. पार्शल प्रेशर म्हणजे ज्या गॅसचं प्रेशर जास्त असेल पार्शली, तो जास्त सोल्युबल झालेला असेल याच्यात. म्हणजे ज्याचं प्रेशर जास्त असेल त्याचे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट म्हणजे त्याचं प्रमाण त्या गॅसचं त्या सोल्युशन मध्ये काय राहणार आहे, जास्त असेल. आणि म्हणून आपण असंही म्हणू शकतो,
आहे की नाही. द सोल्युबिलिटी ऑफ द गॅस इन अ liquid in a given liquid is directly proportional to the partial pressure of the gas present on the solution. त्या सोल्युशन मध्ये त्या गॅसचा पार्शल प्रेशर किती आहे त्याच्यावर त्याची सोल्युबिलिटी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे हा सुद्धा फॉर्म्युला येते. म्हणून P इज इक्वल टू काय येणार आहे, KH इंटू एक्स सोल्यूट. हा सुद्धा फॉर्म्युला वापरू शकतो आपण. म्हणजे KH इज इक्वल टू P अपॉन एक्स सोल्यूट. हा सुद्धा आपण फॉर्म्युला वापरू शकतो, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. सरळ सरळ त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जर इथे 3 अलग अलग गॅस घेतले, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि, तर या प्रत्येकाचं प्रेशर असेल पार्शल प्रेशर. पार्शल म्हणजे त्या स्वतःचं त्यांचं टोटल प्रेशर नाही, त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल गॅसचं प्रेशर असेल. आता ते प्रेशर कशावर डिपेंड आहे, नंबर ऑफ गॅसचे मॉलिक्यूल जर जास्त असेल म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. आणि कॉन्सन्ट्रेशन कशात मोजत असतो आपण, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, आहे की नाही. मग तितकी जे गॅस त्याच्यावर जास्त असेल म्हणजे त्याचं प्रेशरही जास्त असेल आणि त्याची सोल्युबिलिटी ही त्या सॉल्व्हंटमध्ये जास्त होईल. म्हणजेच एक्स सोल्यूट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द पार्शल प्रेशर ऑफ द गॅस प्रेझेंट इन द सोल्युशन, आहे की नाही. म्हणजे P इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक्स सोल्यूटही म्हणू शकता तुम्ही. P इज इक्वल टू KH इंटू एक्स सोल्यूट. KH इज इक्वल टू P अपॉन एक्स सोल्यूट. हा सुद्धा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. समजलं इथपर्यंत. म्हणून हेनरीज लॉ कधी कधी एखाद्या पुस्तकात असा येत असते की the solubility of the gas in a given liquid is directly proportional to the partial pressure of that gas present in the solutions, है की नाही. असंही म्हणू शकते. तर पार्शल प्रेशर ऑफ द गॅस ऑन अ लिक्विड, त्या लिक्विडवर त्या गॅसचं पार्शल प्रेशर किती असेल त्याच्यावर त्याची सोल्युबिलिटी डायरेक्टली प्रपोर्शनल असू शकते, है की नाही. अशा प्रकारे. तर दिस इज ऑल्सो द हेनरीज लॉ. हे सुद्धा हेनरीज लॉ. But when there is the more than one type of gas present in them, if several gas is present, the solubility of gas may be evaluated by partial pressure of the gas in the solution. त्यावेळेस आपण पार्शल प्रेशरच्या फॉर्म मध्ये त्याला स्टडी करत असतो. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. अशा प्रकारे. त्याच्यामुळे आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण जे समजून घेऊन राहिलो ते आहे ना. तर हे झालं तुमचं प्रेशरचा इफेक्ट कशावर. आता याच्यावर प्रॉब्लेम आहे तर ते प्रॉब्लेमही आपण सॉल्व्ह करू. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल असं मी एक्सपेक्टेड करतो, आहे ना. बघा आता याचं हेनरीज लॉचं एक इल्युस्ट्रेशन सांगतो, म्हणजे अप्लिकेशन सांगतो, आहे की नाही. कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक, जेवढे काही कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, आहे की नाही, द बिव्हरेजेस बॉटल्स आर सील बाय द कॅप, एकदम बंद करून असतात. द प्रेशराइज बाय द मिक्सचर ऑफ एअर अँड कार्बन डायऑक्साईड. आपण जे काही सॉफ्ट ड्रिंकच्या बॉटल असतात ते त्यांची बॉटल स्टॉपर हे फिट केलेले असतात विथ अ प्रेशराइज एअर अँड कार्बन डायऑक्साईड, आहे की नाही. ड्यू टू द हाय प्रेशर, हाय पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड, CO2 डिझॉल्व इज व्हेरी हाय इन द सॉफ्ट ड्रिंक. त्याच्यामुळे सॉफ्ट ड्रिंक मध्ये CO2चं डिझॉल्व प्रमाण जास्त असते. वेन कॅप इज रिमूव्ह, जेव्हा आपण ते कॅप रिमूव्ह करतो, एक्सेस ऑफ CO2 इन एअर आर एक्सकेप्ट. ते CO2 निघून जाईल. एक्सटर्नल प्रेशर डिक्रीज होते. झाकण आपण काढल्यामुळे एक्सटर्नल प्रेशर कमी झालेलं असते आणि त्याच्यामुळे सोल्युबिलिटी काय होते, डिक्रीज होत असते. आणि म्हणून सोल्युबिलिटी ऑफ कार्बन डायऑक्साईड डिक्रीजेस अँड हेन्स एस्केप producing the effervescence that bubble of carbon dioxides are come out. It is a simple demonstration of Henry's law. हे Henry's lawचं simple demonstration आहे. म्हणजे by decreasing pressure the solubility of gas is decreases. By opening of the stopper of the bottle, the escaping tendency of the gas is more and they are escaped through the bottle in the form of bubbles, आहे की नाही. त्यानंतर फायनल एक आहे ऍडिशन ऑफ सोल्युबल सॉल्ट इन सोल्युबिलिटी ऑफ गॅस. जसं आपण सॉफ्ट ड्रिंकच्या बॉटलमध्ये जर मीठ ऍड केलं, काय केलं, मीठ म्हणजे कॉमन सॉल्ट, तर तो सॉल्ट जसाही त्याच्यात डिझॉल्व होतो त्या गॅसला तो त्याच्यातून बाहेर काढतो, आहे की नाही. आपण जर मीठ सॉफ्ट ड्रिंकच्या बॉटलमध्ये टाकलं तर एकदम बबल्स निघतात. का निघतात, की ते सोल्यूट जाऊन त्या गॅसच्या जागी जातात आणि त्या गॅसला तिथून बाहेर काढतात. आणि म्हणून द सोल्युबिलिटी ऑफ डिझॉल्व गॅस इज रिड्यूस बाय ऍडिशन ऑफ सोल्युबल सॉल्ट, आहे ना. सोल्युबल सॉल्ट आपण जर ऍड केला तर त्या गॅसची सोल्युबिलिटी काय होत असते, डिक्रीज होत असते. ऍडिशन ऑफ टेबल सॉल्ट अँड कार्बोनेटेड ड्रिंक्स, जसं टेबल सॉल्ट म्हणजे NaCl, जर आपण कार्बोनेटेड ड्रिंक्स मध्ये जर टाकलं तर डिक्रीज द सोल्युबिलिटी ऑफ CO2, त्याची CO2 ची सोल्युबिलिटी काय होते, डिक्रीज होते. अँड इट एक्सकेप्ट इन ऍटमॉस्फिअर अँड द फॉर्म ऑफ इफॉर्मन्सेस, ते बुडबुड्याच्या फॉर्म मध्ये बाहेर निघून जातील. म्हणून आपण एखादी सॉफ्ट ड्रिंकची बॉटल असेल तर त्याच्यात जर मीठ टाकलं तर एकदम
बाहेर इफरवन्सेस निघतात आणि ते जे इफरवन्सेस निघतात आहे की नाही, तर दिस इज ड्यू टू द डिक्रीजिंग सोलिबिलिटी. मीन्स वेन्स वी ऍड द सोल्युबल सॉल्ट इन टू द बॉटल, द सोलिबिलिटी ऑफ गॅस इन द लिक्विड गोज ऑन डिक्रीजेस, द बबल कम्स आउट, ते निघून जातात अशा प्रकारे. तर दीज आर द सर्टन फॅक्टर्स विच अफेक्ट द सोलिबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. तर आता या हेनरीज लॉवर उद्या आपण प्रॉब्लेम पाहू आणि त्यासाठी तुम्हाला हे पुन्हा एकदा ऐकायचं आहे व्यवस्थित, मी जे समजावून सांगितलेलं आहे तो, आहे की नाही, आणि प्रॉब्लेम ऐकत असताना तो क्लिअरच होऊन जाईल तुमचा. समजली इथपर्यंत? तर आपलं सोलिबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विडही झालं आणि सोलिबिलिटी ऑफ गॅस इन